नमस्कार. आज बुधवार दिनांक 19 ऑगस्ट. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड गाझियाबाद या स्टार एअरच्या विमानात काल मंगळवार रोजी सकाळी उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड आढळून आल्याची घटना नांदेड विमानतळावर घडली. त्यानंतर विमानात बसलेल्या प्रवाशांना तातडीनं खाली उतरून तब्बल 3 तासांच्या प्रयत्नानंतर तांत्रिक बिघाडजार दूर करत विमान गाझियाबादकडे रवाना झाले. दरम्यान यात तब्बल 3 तास विमानसेवा खोळंबली होती. नांदेड मध्यवर्ती बस स्थानकात एसटी बसच्या चाकाखाली सापडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. अंजनाबाई गुलाब भरकडे असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून लोहा तालुक्यातील कावलगाव येथील त्या रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे. गावाकडे परत जाण्यासाठी त्या बसस्थानकात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. आंतरराज्यीय लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील मुखेड तालुक्यातील हसनाळ येथे गावकऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी काल मंगळवार रोजी धरणाच्या पाण्यात उतरून तब्बल 3 तास जलसमाधी आंदोलन केले. दरम्यान उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांनी आठवड्याभरात जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन देत मध्यस्थी केली आहे. राष्ट्रीय विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज महिला विशेष हा महाकार्यक्रम शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी पुणे येथे होत असून मुलींच्या प्रश्नांना, स्वप्नांना व संघर्षाला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे युवतींनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन काँग्रेस दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा खासदार रवींद्र चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी केली आहे. नांदेड येथील श्रीगंगा हॉस्पिटल येथे देगलूर येथील एका रुग्णावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही किडनी छत्रपती संभाजीनगर येथील अपघातात ब्रेनडेड झालेल्या रुग्णाकडून घेण्यात आली असून विशेष रुग्णवाहिकेद्वारे नांदेड येथे आणण्यात आली होती. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.